मला एकूण 2 दुर्योधन भेटलेत. त्यापैकी एक दुर्योधन आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. तो आहे भगवान व्यासांनी निर्माण केलेला महाभारतामध्ये. भगवान व्यास हे महाभारत नावाच्या दुसऱ्या आर्ष महाकाव्याचे जन्मदाते. त्याप्रमाणे महाभारत नावाच्या एका इतिहासातल्या मोठ्या वंशाचे सुद्धा जन्मदाते. त्यांनी परिचित करून दिलेला दुर्योधन आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहे. आपण त्याला महाभारतातला खलनायक म्हणून ओळखता आणि आपली ही ओळख खरी आहे. स्वतः महाभारतकार व्यास दुर्योधनाचा उल्लेख करताना राजकली दुर्योधन म्हणून करतात. तो राजघराण्यातला कली पुरुष होता. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः. दुर्योधन हा एक सुडाचा आणि क्रोधाचा महावृक्ष होता असं व्यासांनी म्हटलेलं आहे. दुर्योधनाचं खलत्व फक्त पांडवांनी ओळखलं नाही, स्वतः व्यासांनी ओळखलं आणि त्याच्या खुद्द मातोश्रींनी ओळखलेलं आहे. आणि दुर्योधनाच्या खलत्वाबद्दलचा निषेध ती वेळोवेळी आपल्या पतीजवळ आणि इंद्रप्रस्थाच्या सम्राटासमोर करत आलेली आहे. दुर्योधन हा अत्यंत दुष्ट होता, मत्सरी होता, कारस्थानी होता, अत्यंत कोत्या मनोवृत्तीचा होता. जन्मभर पांडवांचा दुस्वास करणं एवढं एकच त्याचं उद्दिष्ट होतं आणि त्या उद्दिष्टाशी तो शेवटपर्यंत एकनिष्ठ होता. हे सगळं खरं आहे, पण याला सुद्धा एक कारण आहे, ते आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. लहानपणी सगळी कुरुकुलातले राजपुत्र एकत्र खेळत असत, एकत्र शिकत असत. त्या 105 राजपुत्रांमध्ये एक अत्यंत आडदांड होता. त्याचं नाव भीम. आपण ओळखू शकता. व्यायामाने त्याने प्रचंड ताकद कमावलेली असते आणि ही कमावलेली ताकद कुठे ना कुठेतरी काढावी अशी सुरसुरी सारखी त्याला येत असते. हे पैलवान लोक आपण मिळवलेली ताकद ही रग जिरवण्याकरता जर काही मिळालं नाही तर भिंतीशीच तक्रार घेतात. भीमाची इतकी अडचण झाली नाही, त्याच्या अंगातली ही अनावर रग जिरवण्याकरता त्याच्या वत्सल काकांनी त्याला 100 साधनं उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे तो खेळामध्ये त्या प्रत्येकाला धरायचा, मारायचा. ते लोक जलक्रीडा करत बसले तर तो आतमध्ये उतरायचा आणि त्यांना बुचकाळायचा. जीव गुदमरून जाईपर्यंत ओरडायला लागले की खदा खदा हसायचा. ते झाडावर खेळत असले की हा हसत हसत खालून जायचा, गदा गदा झाडं हलवायचा आणि पिकलेली फळं पडावीत तशी ती मुलं बदाबदा खाली पडायची. संताप याचा सगळ्यांच्या मनात भीमसेनाबद्दलचा, पण त्याचं पारिपत्य सरळपणे करता येत नव्हतं. त्यातून प्रमाणकोटीमध्ये तो विषप्रयोगाचा प्रसंग उद्भवला. त्या लोकांनी भीमाला मेजवानीसाठी बोलावलं. अत्यंत आवडते असे पदार्थ त्याला खाऊ घातलेत. ते सगळे मादक पदार्थ, ते सगळे चविष्ट पदार्थ विषमिश्रित करून खाऊ घातलेत. काही वेळाने त्या विषाचा असर भीमाच्या शरीरावर होऊ लागला आणि तो मूर्छित पडला. तो मूर्छित पडला, तो मेला असं समजून कौरवांना अतिशय आनंद झाला. वेलीच्या जाळ्यांमध्ये त्यांनी त्याचा देह गुरफटला. सगळ्यांनी मिळून ते धूळ उचललं आणि डोहामध्ये फेकून दिलं. आणि एकदाचा भीमाचा काटा आपण काढला, या समाधानामध्ये ते परत फिरलेत. त्यांच्या दुर्दैवाने भीमाचा देह एखाद्या प्रचंड माशासारखा कोळ्यांना सापडला. त्यांनी त्याला घरी नेलं, त्याच्यावर उपचार केलेत. आवश्यक त्या विश्रांतीनंतर भीम पुन्हा जिवंत होऊन परतला आणि कौरव राजपुत्रांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उत्पन्न झाला. पांडव परत आलेत पंडूच्या निधनानंतर अरण्यातून कुंती बरोबर, आणि पुन्हा त्यांना त्याची भीती वाटली आणि राग आला. आता आपल्याला राज्याच्या वाटणीचा हा हक अधिकार मागणार याची त्यांना भीती उत्पन्न झाली. तशी झालीच, परंतु लहान असतानाच राज्यप्राप्ती होण्या अगोदर पांडवांचा नायनाट करण्याची अजून एक कल्पना दुर्योधनाच्या मनामध्ये आली आणि त्यातून वारणावतामधल्या त्या लाक्षाग्रहाचा प्रसंग उद्भवला. मय नावाच्या आपल्या, विरोचन नावाच्या आपल्या मित्राला एक चांगला प्रासाद बांधण्यासाठी त्यांनी सांगितलं. तो प्रासाद बांधताना त्यांनी दक्षता अशी घेतली की ऊद, राळ यासारखी ज्वालाग्राही पदार्थांची पेरणी त्यांनी बांधकामामध्ये केली. लाकडे अशी घेतली, चटकन पेट घेतील अशी. आणि त्या राजप्रासादामध्ये पांडवांना एका यात्रेच्या निमित्ताने त्यांनी सन्मानपूर्वक पाठवलं. पाठवलं जात असताना त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांना निरोप दिला.
जाताना विदुर त्यांच्या बरोबर होता. त्यांनी म्लेच्छ भाषेमध्ये युधिष्ठिराला दुर्योधनाने रचलेल्या कारस्थानाची कल्पना दिली आणि त्या कारस्थानातून सुखरूप बाहेर पडण्याचा आपण योजलेला जो उपाय होता त्याचाही सुगावा दिला. पांडव वारणावतामध्ये पोचलेत तेव्हा विरोचनाने त्या सगळ्यांचं आनंदाने स्वागत केलं. ते तिथे राहिलेत. यात्रा पार पडली. एक दिवस पांडव झोपले असताना विरोचनाने दुर्योधनाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडायला सुरुवात केली. हातामध्ये एक मशाल घेतली आणि तो आता त्या राजवाड्याला लावणार इतक्यात भीम जागा झाला. त्यांनी विरोचनाला बांधून टाकलं. त्याच्या हातामधली एक मशाल घेतली, दुसरी पेटवली. विदुरानी सुचवलेली जी जागा होती ती शोधून काढली, ती उकरली. आतमध्ये एक भुयार होतं. एक मशाल अर्जुनाच्या हातामध्ये दिली, त्याला पुढे व्हायला सांगितलं. त्या प्रकाशामध्ये एक एक पांडव खाली उतरला कुंतीसह आणि ते निघून गेल्यानंतर मग भीमाने आपल्या हाताने विरोचनासकट त्या राजवाड्याला आग लावून दिली आणि त्या भुयारातून ते निसटलेत, अरण्यामध्ये पोहोचलेत. दुसऱ्या दिवशी वारणावतामधला राजवाडा जळून खाक झाल्याची बातमी हस्तिनापूरला पोहोचली आणि सर्व कौरवांना आणि धृतराष्ट्राला अतिशय दुःख झालं. आपले अत्यंत प्रेमळ आणि कर्तबगार चुलत बंधू अशा अपघातामध्ये एकदम सर्वच्या सर्व नष्ट व्हावेत याबद्दलचा दुखवटा त्यांनी शासकीय पातळीवरून व्यक्त केला आणि जगाच्या दृष्टीने आता पांडव शिल्लक राहिले नाहीत. पांडव लाक्षागृहामध्ये जळून दग्ध झाले नाहीत याबद्दलची खात्री फक्त दोघांना होती. त्यापैकी एक कृष्ण आणि दुसरा द्रुपद. पांडव जळून खाक झाले नाहीत याची आशा द्रुपदाला होती आणि पांडवांचा शोध लागण्याच्या निमित्ताने उद्देश मनात ठेवून त्यांनी द्रौपदीच्या स्वयंवराचा पण ठेवला. हा पण धनुर्धारी अर्जुनच जिंकू शकेल या खात्रीने त्यांनी तो पण ठेवला. विप्रवेशामध्ये पांडव त्या स्वयंवर मंडपामध्ये जाऊन बसलेत. वर्णन असं आहे की कृष्णाने त्यापैकी सगळ्यांना ओळखलं, पण अर्जुनाने जिंकला आणि द्रौपदीला घेऊन सर्व पांडव पुन्हा हस्तिनापूरला काकाच्या दर्शनाकरता आणि आशीर्वाद घेण्याकरता आले. जे पांडव मेले होते म्हणून आपण सुटकेचा निश्वास सोडला होता ते जिवंत आहेत. इतकंच नव्हे तर द्रौपदी सारखी लावण्य संपन्न स्त्री पत्नी म्हणून त्यांनी जिंकून आणले. इतके ते पराक्रमी झाले आहेत. हे पाहिलं आणि दुर्योधन पुन्हा निराश झाला, हताश झाला. पांडवांनी आपल्या पराक्रमाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला आणि संपूर्ण जगातून अजिंक्यपद मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी राजसूय यज्ञाचा थाट मांडला. त्या राजसूय यज्ञामध्ये ज्येष्ठ भ्राता या नात्याने आलेले अहेर स्वीकारण्याची जबाबदारी दुर्योधनावर टाकली. राजसूय यज्ञाच्या निमित्तानं पांडवांचा पराक्रम, त्यांना मिळालेली जगन्मान्यता दुर्योधनाला जवळून पाहायला मिळाली आणि अहेर स्वीकारण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे पांडवांचा वाढत चाललेला सन्मान सुद्धा त्याला अनुभवायला मिळाला आणि त्याच्या अंतःकरणातल्या मत्सराग्नींनी पेट घेतला. राजसूय यज्ञ समाप्त झाला आणि त्यानंतर मयसभा पाहण्याच्या निमित्तानं दुर्योधनाची जी फजिती झाली त्या फजितीमुळे पाहता पाहता त्या अंतःकरणातल्या मत्सराग्नीचा वणव्यामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. त्यातून कपटद्यूताची कल्पना निघाली आणि त्या कपटद्यूतामध्ये पांडव हरलेत आणि दुर्योधनाच्या अंतःकरणाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. या पांडवांचा निपात किंवा पराभव रणांगणावर आपण करू शकत नाही, सामर्थ्याच्या क्षेत्रात आपण करू शकत नाही हे त्याला कळल्यामुळे कपटद्यूताच्या क्षेत्रामध्ये आपण त्यांचं सर्वस्व हरण करून घेतलं. याबद्दल दुर्योधनाला आनंद झाला. पांडव तर हरलेच, राज्यासकट हरलेत, संपत्ती सकट हरलेत, द्रौपदीचाही पण हरलेत. तेव्हा ज्या द्रौपदीने आपला अपमान केला होता ती द्रौपदी आता आपली दासी झालेली आहे. दुर्योधनाला जे काही हवं होतं ते सगळं मिळालं. आता दुर्योधनाने संतुष्ट व्हायला हरकत नव्हती, कारण पांडव 12 वर्षाच्या वनवासात गेले होते आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगणार होते. अज्ञातवासात जर त्यांचं सोंग उघडकीला आलं तर पुन्हा 12 वर्षाच्या वनवासात जाणार होते. त्यामुळे दुर्योधनाला पुन्हा 13 वर्ष वाट पाहून त्यानंतरच्या 26 वर्षाची तरतूद करून ठेवायची होती आणि पांडवांचं सोंग उघडकीला आणण्याचे प्रयत्न त्याला करायचे होते. पांडव बिचारे वनवासात गेले. वाटेल तशी निर्भत्सना केली. दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली कौरवांनी पांडवांची ती त्यांनी सहन केली.
पांडव वनवासात गेले याच्यावर दुर्योधनाचं समाधान झालं नाही. वनवासामध्ये जाऊन त्यांना हिणवावं, त्यांना खिजवावं, आपलं वैभव दाखवून त्यांना दिपवावं अशी दुष्ट इच्छा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि आपलं सगळं वैभव आणि सैन्य सामर्थ्य घेऊन पांडवांना हिणवण्याच्या दुष्ट उद्देशाने दुर्योधन एक दिवशी वनामध्ये गेला. त्याच्या दुर्दैवाने त्याची गाठ चित्ररथ गंधर्वाशी पडली. चित्ररथ गंधर्व स्वर्गांगणासह जलक्रीडा करीत बसला होता. दुर्योधनाने त्याची छेड काढली. गंधर्व आणि दुर्योधनाच्या सैन्याचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये चित्ररथ गंधर्वाने दुर्योधनाचा पराभव केला आणि त्याला कैद करून स्वर्गामध्ये तो घेऊन जाऊ लागला. त्यावेळेला दुर्योधनाचे आप्त धावत पळत युधिष्ठिराकडे आले. झालेला वृत्तांत त्याला निवेदन केला आणि निवेदन केल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली दुर्योधनाला चित्ररथ गंधर्वाच्या तावडीतून सोडवून आणण्याची. तेव्हा युधिष्ठिराने आपले भाऊ भीमार्जुन यांना तिकडे पाठवलं. भीमाने आक्षेप घेतला. तो म्हणाला, दादा, दुर्योधन तुमच्याबद्दलचं बंधुप्रेम अनावर झाल्यामुळे तुमच्या उत्कंठेने तुम्हाला तुमच्या भेटीला आला होता असं समजण्याचं काही कारण नाही. त्या मनामध्ये कपट होत. स्वर्गामध्ये दारिद्र्य आणि दुर्दशा भोगत असलेल्या पांडवांना हिणवण्याच्या उद्देशाने आपलं सगळं राजवैभव घेऊन तो अरण्यामध्ये आला होता. त्याच्या दुष्ट उद्देशाचं फळ त्याला परस्पर मिळालं. सुंठी वाचून खोकला गेला. आपला त्यात संबंध काय? आपण कशाला त्यात हस्तक्षेप करायचा? त्याची अद्दल त्याला मिळाली. त्यावेळेला युधिष्ठिराने भीमार्जुनाला उद्देशून एक वचन उच्चारलं जे महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि महाभारताच्या इतिहासामध्ये सुद्धा जे अजरामर झालेलं आहे. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला, भीमा असं बोलून चालणार नाही. लक्षात ठेव, आपण 5 भाऊ आहोत पण आपल्याला अजून 100 भाऊ आहेत. आपण 105 भाऊ आहोत. एक लक्षात ठेव, परस्पराणाम संघर्षे वयम 5 च ते 100. जेव्हा आपण एकमेकांमध्ये लढू त्यावेळेला आपण 5 जण आहोत आणि ते 100 आहोत. परंतु अन्यही सह प्रसंग येतो वयम 5+100. पण तिसऱ्याशी लढण्याचा प्रसंग आला तर 105 कुरुकुलातल्या भावंडांचं ऐक्य अभंग याची प्रचिती आपल्या शस्त्रबलाने आपण त्यांना पटवून दिली पाहिजे. भीमार्जुन निरुपायाने गेलेत. चित्ररथ गंधर्वाचा पराभव करून त्याच्या तावडीतून त्यांनी दुर्योधनाला सोडवून आणलं. दुर्योधनाची फजिती झाली. पांडवांना दिपवायला गेलो होतो, खिजवायला गेलो होतो, हिणवायला गेलो होतो, शर्मिंद करायला गेलो होतो. त्याच्याऐवजी पांडवांच्या पराक्रमाने पुन्हा आपल्याला जिंकलं हे त्यांनी पाहिलं आणि तो खाली मान घालून युधिष्ठिराच्या समोर उभा राहिला. त्यावेळेला युधिष्ठिर ताड ताड करून त्याला बोलला असता, त्याची निर्भत्सना केली असती, त्याच्याशी भांडला असता आणि सगळी उणी दुणी काढली असती तरी दुर्योधनाच्या तप्त मनाला शांत वाटलं असतं. पण युधिष्ठिराने हे केलं नाही. त्यांनी दुर्योधनाची समजूत घातली की अशा पद्धतीने आपल्या भावांशी वागणं बरं नाही. संकटामध्ये लोटून पुन्हा त्यांना हिणवण्याची उद्देश काही खरा नाही. आपल्याशी भांडण्याऐवजी किंवा आपली कान उघडणी करण्याऐवजी युधिष्ठिराने आपल्या सौजन्याने पुन्हा एकदा आपल्या दुष्टत्वावर मात केली. याचा दुर्योधनाला इतका मनस्ताप झाला की हे काळं तोंड, हे पराजित तोंड पुन्हा हस्तिनापूरला जाऊन दाखवायचं नाही असं त्यांनी ठरवलं. अरण्यामध्येच मुक्काम करायचा आणि प्रायोपवेशनाने आपल्या जीवनाचा अंत करून घ्यायचा निर्धार त्यांनी जाहीर केला. कर्ण आणि शकुनीने त्याची समजूत घातली. त्यावेळेला तो म्हणाला की प्रत्येक वेळी पांडवांवर मात करण्याचा मी प्रयत्न करतो पण पांडवच माझ्यावर मात करतात. हे दुःख मी कुठपर्यंत सहन करू? पांडवांवर मात करण्यासारखा एखादा उपाय तुम्ही सांगणार असाल तरच मी प्राणांत करण्याचा माझा निर्धार सोडायला तयार आहे. तेव्हा मग सुचवण्यात आलं की पांडवांनी राजसूय यज्ञ केला, सगळ्या जगाला दिपवलं. आपण पुन्हा तसा यज्ञ करू आणि त्याहीपेक्षा भव्य करून दाखवू. तेव्हा त्याला कळलं की राजसूय यज्ञ आपल्याला करता येत नाही, कारण आपल्या घराण्यामध्ये एकदा तो झालेला आहे, तो आपल्याला करता येत नाही पुन्हा. आणि ज्यांनी राजसूय यज्ञ केला असतो रणांगणामध्ये त्याचा पराभव केलेल्यालाच तो यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त होतो. तेव्हा तीही शक्यता संपून गेली. मग उपाय निघाला की राजसूय यज्ञासारखाच विष्णुयाग आहे तो आपण करू. दुर्योधन परत गेला आणि त्यांनी विष्णुयाग केला. खरोखर प्रचंड आणि भव्य प्रमाणामध्ये त्यांनी विष्णुयाग केला. इतक्या मोठ्या प्रमाणात, राजसूय यज्ञापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये दुर्योधनाने विष्णुयाग केला. तुमच्या लक्षात येईल, दुर्योधन राजा होता, त्याने राज्य केलं आणि अत्यंत आदर्श राज्य केलं. दुर्योधनाचं प्रशासन अत्यंत आदर्श होतं. त्यांनी प्रजेवर पुत्रप्रात प्रेम केलं, यज्ञ केलेत,
सर्व ऋषींना प्रसन्न राखलं आणि एक आदर्श राजा म्हणून त्यांनी नाव कमावलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, वनामध्ये युधिष्ठिराच्या भेटीला आलेल्या निस्पृह ऋषींना कुतूहलाने युधिष्ठिराने प्रश्न विचारला, सुयोधनाचं राज्य कसं आहे? त्या ऋषींनी उत्तर दिलं, राजा तुला काय सांगू, तुझा विसर पडावा इतका आदर्श राज्य सुयोधन चालवतोय. गोष्ट खोटी नव्हती. दुर्योधनाने पांडवांपेक्षाही चांगलं राज्य चालवलं, वस्तुस्थिती होती. पण राज्य चांगलं चालवावं, प्रशासन उत्कृष्ट ठेवावं, प्रजेवर पुत्र प्रेम करावं, या उद्देशाने त्यांनी चांगलं राज्य चालवलेलं नव्हतं. चांगलं राज्य चालवणाऱ्यांच्या यादीमध्ये जे युधिष्ठिराचं नाव होतं ते पुसलं जावं, यासाठी त्यांनी चांगलं राज्य केलं होतं. दुर्योधनाच्या हातून ज्या वाईट कृती झाल्या त्याही पांडवांबद्दलच्या दुस्वासातून झालेल्या होत्या. दुर्योधनाच्या हातून ज्या चांगल्या कृती झाल्या त्याही पांडवांवर मात करण्याच्या दुष्ट उद्देशातून घडून आलेल्या होत्या. एक दिवशी दुर्वास दुर्योधनाकडे आला. दुर्वास म्हणजे मूर्तिमंत आग. पण दुर्योधनाने जातीने दुर्वासाची सेवा केली. हा आपली सेवा करतोय हे पाहिल्यानंतर दुर्वासाला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. त्यामुळे याची परीक्षा पाहण्याकरता मुद्दाम दुर्वास वाईट वागायला लागलेत, तऱ्हेतऱ्हेचा त्याचा छळवाद करायला लागलेत. त्या प्रत्येक परीक्षेमध्ये दुर्योधन उत्तीर्ण झाला. दुर्वासाला आश्चर्य वाटलं. निरोप घेण्यापूर्वी दुर्वासाने सांगितलं की मी मुद्दाम तुझी कसोटी पाहिली, त्या कसोटीमध्ये सुद्धा तू उत्तीर्ण झाला, शाबास, तुझ्या वर्तनावर मी प्रसन्न आहे, वाटेल तो वर मागून घे. आता दुर्वासासारखी आग प्रसन्न झाली. वर कोणता मागावा दुर्योधनाने? दुर्योधनाने सांगितलं की महाराज आपला अनुग्रह हाच माझ्यावर फार मोठा वर आहे, मला दुसरा कुठलाच वर नको. पण देणारच असाल तर आपण एक माझी मागणी पूर्ण करा. आमचे भाऊ आहेत, तुम्हाला माहित असेल पांडव, सध्या अरण्यात आहे. माझी अशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे आपण मला आपल्या सेवेची संधी दिली त्याप्रमाणे आपण एक दिवशी अचानक अरण्यामध्ये जावं आणि आमच्या भावंडांनाही आपल्या सेवेची संधी द्यावी. उद्देश असा होता की दुर्वास पांडवांकडे गेला आणि त्याचं आतिथ्य पांडवांकडे होऊ शकलं नाही तर रागाच्या भरात शापाच्या सामर्थ्याने दुर्वास पांडवांना भस्मसात करून टाकेल, आपली एक कटकट मिटेल. दुर्योधनाने सेवा केली ती मनापासून केली. उद्देश होता तो हा असा होता. जी चांगली कृत्य घडली तीही दुष्ट उद्देशाने, जी वाईट कृत्य घडली ती सुद्धा दुष्ट उद्देशाने, असं तुमच्या लक्षात येईल. पांडवांवर मात करणं हा एकमेव उद्देश त्याचा होता. कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यापूर्वी उद्योग पर्वामध्ये शिष्टाई झाली. अज्ञातवासामध्ये पांडवांना शोधून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्याचं गणित कच्चं निघालं. द्रोणाचार्यांनी त्याला समजून सांगितलं की पांडवांनी दिलेला काळ बरोबर संपवलेला आहे आणि वचन पाळलेलं आहे. त्यामुळे आता यानंतर सगळे उपाय खुंटलेत. उद्योग पर्वामध्ये साक्षात कृष्ण शिष्टाई करता आला तेव्हा दुर्योधनाने एक डाव रचला. त्याच्या डोक्यामध्ये सत्तेने भ्रमिष्ट झालेल्या तरुण माणसाच्या मनामध्ये काय काय येऊ शकतं त्याची चुणूक तुम्हाला दिसेल. त्याच्या डोक्यामध्ये असा विचार आला की आपण जर भगवान कृष्णाला जर अटक करून आपल्या तुरुंगामध्ये टाकलं तर आपोआप पांडवांची शक्ती कमी होईल, नीतिधैर्य कमी होईल. त्यांनी कृष्णाला अटक करण्याचे मनसुबे रचलेत, पण ते सगळे मनसुबे त्याच्यावर उलटलेत. कृष्ण बाहेर पडलेत. युद्ध अटळ झालं. 10 दिवस भीष्मांच्या नेतृत्वाखाली युद्ध झालं आणि भीष्मांचं पतन झालं. 5 दिवस द्रोणाचार्यांच्या नेतृत्वाखाली युद्ध झालं. सेनापती पदाची सूत्र हातात घेण्यापूर्वी दुर्योधनाला त्यांनी विचारलं, माझ्यापासून तुझ्या काय अपेक्षा आहेत ते सुरुवातीलाच सांग. भीष्माचार्यांनी 10 दिवस नेतृत्व केलं. तू त्यांच्या नावाने खडे फोडत होतास की या माणसाने पक्षपाती राहून कौरव सेनेचं नुकसान केलेलं आहे, म्हणून सुरुवातीलाच तुला विचारतो तुझी अपेक्षा काय माझ्या नेतृत्वापासून. तो म्हणाला माझी अपेक्षा दुसरी काही नाही, युधिष्ठिराला जिवंत पकडून माझ्या समोर आणून उपस्थित करा. त्याने विचारलं मग तू त्याच्याशी समेट करशील काय? दुर्योधन म्हणाला छे. म्हणलं मग त्याला जिवंत आणायचं कारण काय? तो म्हणलं तुम्ही जिवंत आणून माझ्यासमोर उपस्थित केलं की मी पुन्हा त्याला द्यूताचं आव्हान देईन, पुन्हा त्याला हरवीन, पुन्हा 12 वर्षाच्या वनवासात पाठवीन, पुन्हा 1 वर्षाचा अज्ञातवास भोगायला लावीन, पुन्हा त्याचा शोध लावीन आणि पुन्हा 12 वर्षाच्या. द्रोणाचार्य हळहळले म्हणे अरे अरे तुझा दुष्टपणा काही गेला नाही, शेवटपर्यंत तो गेलाच नाही, जाणं शक्यच नव्हतं, शेवटपर्यंत तो गेला नाही.
इतका तो दुष्ट होता. पांडवांबद्दलच्या द्वेषातून त्याचा दुष्टपणा उत्पन्न झाला होता. पांडवांचं कर्तृत्व आणि पराक्रम पाहून त्याच्याबद्दल उत्पन्न झालेल्या न्यूनगंडाचं रूपांतर दुर्योधनाच्या या कारस्थानीपणामध्ये झालेलं होतं. आणि पांडवांचा एकदाचा वचपा काढाचा एवढं एकमेव स्वप्न त्यांनी बाळगलेलं होतं. त्यासाठी त्यांनी कर्णाला हाताशी धरलं आणि सूतपुत्र म्हणून अवहेलना होणाऱ्या कर्णाला त्यांनी अंगदेशाचं स्वामित्व दिलं. स्वतःच्या पंक्तीला आणून बसवलं. स्वतःच्या परिवारामध्ये त्याचा समावेश केला. एका सूतपुत्राला भारताच्या सर्वोच्च अशा राज ऐश्वर्याच्या मंडळामध्ये वावरण्याचं भाग्य लाभलं. हारलेत. 18 दिवस युद्ध झालं. हारलेत. कर्णपर्वाच्या शेवटी जवळजवळ युद्धाचा निकाल लागलाच. जवळजवळ युद्धाचा निकाल लागला. 10 दिवस भीष्मांच्या अधिपत्याखाली, 5 दिवस द्रोणांच्या अधिपत्याखाली, 2 दिवस कर्णाच्या नेतृत्वाखाली 17 दिवसाचं युद्ध संपलं. शेवटचा दिवस शल्य पर्व, शल्याच्या नेतृत्वाखाली युद्ध झालं आणि पांडवांचा विजय जवळजवळ जाहीर झाला. कौरवांचा पराभव जाहीर झाला. तर विजयोत्सव पांडवांना साजरा करता येण्या याचं कारण दुर्योधन अद्याप जिवंत होता. दुर्योधन अद्याप जिवंत होता. त्या दुर्योधनाचा शोध लावल्याखेरीज आणि शोध लावून त्याचं पारिपत्य केल्याखेरीज आपल्याला अधिकृतपणे विजयाचा आनंद उपभोगता येणार नाही. म्हणून पांडव दुर्योधनाच्या शोधाकरता निघाले. या भीमाला रोज मासे आणून देणाऱ्या कोळ्यांनी बातमी दिली की एका डोहामध्ये दुर्योधन लपून बसलेला आहे. सर्व पांडवांचा जथ्था त्या डोहाच्या काठाशी गेला आणि डोहामध्ये भेकडपणाने लपून बसलेल्या दुर्योधनाच्या नावाने त्यांनी खडे पडायला सुरुवात केली. खुद्द युधिष्ठिराने आपला तोल जाऊन दुर्योधनाची वाटेल तशी निर्भत्सना केली. जन्मभर आपला छळ केला. जन्मभर आपल्यावर अन्याय केला. आमच्यावर युद्ध लादलं. संपूर्ण निर्वंश केला भारतवंशाचा. आणि आता जीवाच्या भयाने या डोहामध्ये तू लपून बसला. तुला काही लाज वाटत नाही? पांडवांची निर्भत्सना ऐकली आणि दुर्योधन डोहाच्या बाहेर आला आणि बाहेर येऊन पांडवांकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकीत त्यांना म्हणाला, किती हलकट आहात रे तुम्ही लोक. तुम्हाला असं वाटलं तरी कसं मला जीवाचं लोट सुटेल? अरे माझ्यावर प्रेम करणारे सगळे लोक गेलेत. माझे बंधू गेलेत. माझे मित्र गेलेत. माझा कर्ण गेला. शकुनी गेला. द्रोणाचार्य गेलेत. तुम्हाला असं वाटलं तरी कसं की अशा वेळेला तुम्ही सिंहासनावर बसल्यात आणि तुमचं राजवैभव पाहत तुमचा प्रजाजन म्हणून मी जिवंत राहील इतका मला प्राणांचा लोभ सुटेल असं वाटलं तरी कसं? जन्मभर ज्यांचं वैर केलं त्यांच्या आधिपत्याखाली मी जिवंत राहील आणि जगेन असं तुम्हाला वाटलं तरी कसं? अरे माझा पूर्ण पराभव झालाय मला दिसत होतं. माझे सगळे भाऊ गेलेत. विश्वासू मित्र गेलेत. आपण पराभूत झालो याची मला कल्पना होती. थकून गेलेलो होतो 18 दिवसाच्या युद्धाने. मनाने खचून गेलेलो होतो. म्हणून या डोहात मी जलस्तंभन विद्येच्या योगाने विश्रांती घेत बसलेलो होतो. तुम्हाला असं वाटलं की मी प्राणभयाने भेकडपणाने लपून बसलोय. तुम्हाला माझी विश्रांती पाहवली नाही. ठीक आहे, आता बाहेर आलो. आता मी तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे. चला, काय हरकत नाही. शेवट होईल रणांगणामध्ये व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याचं ते खुलासेवार बोलणं ऐकून युधिष्ठिर विरघळला आणि म्हणाला की दुर्योधना मला माफ कर भैया, परंतु खरोखर हे आम्हाला माहिती नव्हतं. ठीक आहे, आता तू युद्धाला प्रवृत्त झालाय. मी तुला आमंत्रण देतो की आमच्या 5ही भावांपैकी कुणाही एकाशी तू गदा युद्ध कर. जो जिंकेल त्याचं राज्य, जो हरेल त्याचा वनवास. कृष्णाने कपाळावर हात मारून घेतला आणि सांगितलं की या कुंतीच्या मुलांच्या नशिबात काही राज्य दिसत नाही. जर दुर्योधनाने नेमकं नकुलाला आव्हान दिलं किंवा सहदेवाला आव्हान दिलं ती केवढी पंचायत व्हायची. पण दुर्योधनाने कृष्णाचा अपेक्षाभंग केला आणि जन्मभर या भीमाचं पारिपत्य करण्याच्या उद्देशाने भीमाचा लोह पुतळा त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करण्याचा सराव केला होता दुर्योधनाने. आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये जर युद्ध करायचंच असेल आणि खुमखुमी जिरवायचीच असेल तर मी त्या भीमाशीच युद्ध करीन असं त्यांनी जाहीर केलं.
भीमाने आपल्या हातातली गदा दुर्योधनाच्या अंगावर फेकली. दुर्योधनाने ती वरचेवर झेलली, खांद्यावर टाकली आणि समंत पंचक नावाच्या रणभूमीकडे आयुष्यातलं शेवटचं युद्ध, आयुष्यातला सर्वश्रेष्ठ शत्रूशी करण्याच्या उद्देशाने दुर्योधन जाऊ लागला. त्याच्या मागोमाग पांडव जाऊ लागलेत. आपण आता मृत्यू पत्करणार आहोत. हे आपल्या आयुष्यातलं शेवटचं युद्ध ठरणार. भीम आपला नक्की पारिपत्य करणार ही खात्री झालेला, जीवाची आशा सोडलेला असा तो दुर्योधन ज्या दमदारपणे एक एक पाऊल टाकत समंत पंचकाकडे म्हणजे आपल्या मृत्यूभूमीकडे अत्यंत धैर्यपूर्वक जात होता, महाभारताने वर्णन केलेलं आहे. सर्व उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिलेत. हे अकुतोभय असं दुर्योधनाचं मोठेपण पाहून आणि स्वर्गातल्या देवांनी सुद्धा त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. समंत पंचकावर पोहोचलेत आणि भीम आणि दुर्योधन यांचं गदायुद्ध सुरू झालं. विजयोन्मादामुळे दुप्पट अवसान आलेला भीम पराभवामुळे खचून गेलेला, पण जीवावर उदार झालेला दुर्योधन यांच्यामधलं अटीतटीचं शेवटचं युद्ध सुरू झालं. दुर्योधन भीमाला आटपेना, दुर्योधन भीमाला आटपेना हे लक्षात आलं तेव्हा कृष्णाने भीमाला संकेत केला. दुर्योधनाच्या मांडीचा चक्काचूर करून टाकण्याची जी त्याची प्रतिज्ञा होती त्या प्रतिज्ञेचं त्यांनी स्मरण करून दिलं. भीमाच्या लक्षात आलं, भीमाच्या लक्षात आलं आणि त्याने नंतर आपली गदा दुर्योधनाच्या मांडीच्या दिशेने उगारली. दुर्योधनाच्या लक्षात आलं की अरे अरे आता काही खरं नाही. त्याचा वार चुकवण्याकरता दुर्योधनाने उडी मारली. मारलेली उडी केव्हा ना केव्हा तरी खाली येतेच. खाली येण्याच्या सुमाराला गदेचा प्रहार त्याच्या मांडीवर बसला. दुर्योधन खाली पडला. दोन्ही मांड्यांचा चक्काचूरून दुर्योधन खाली घोसला. दुर्योधन धरणीवर पडला. मांड्या गेल्यामुळे त्याला यत्किंचित हालचाल करता येणार, परंतु तरी भीमसेनाचा प्रक्षोभ ओसरलेला नव्हता. अधर्माचा आश्रय करून दुर्योधनाच्या मांड्यांचा चेंदामेंदा करून त्याचं समाधान झालं नाही. तो वेगाने दुर्योधनाकडे धावत गेला आणि त्याच्या मस्तकाला संतापाने त्याने लाथ हाणली आणि त्याचा मुकुट दूर भिरकावून दिला. म्हणाला, हेच तुझं मस्तक ना ज्याच्यामध्ये सत्तेचं विष भिनल्यामुळे जन्मभर तू आमच्यावर अन्याय केलास, आमचा पिच्छा पुरवलास, आमचा छळ केलास. भीमाने दुर्योधनाच्या मस्तकाला लात मारली. हे कृष्णाला आवडलं नाही. त्यांनी युधिष्ठिराची कानउघाडणी केली की तू भीमाला आवरायला पाहिजे होतस. कितीही दुष्ट असला, शत्रू असला तरी दुर्योधन एक वीर पुरुष होता आणि तो धर्तीवर पडल्यानंतर अशा रीतीने त्याचा अपमान करण्याचा अधिकार भीमाला नाही. हे दुर्योधनाने ऐकलं आणि भीमाने अधर्माचा आश्रय करून आपल्या मांड्यांचा चेंदामेंदा केला. याबद्दल त्याच्या मनाचा जेवढा संताप झाला नव्हता त्यापेक्षा कृष्णाच्या या मानभावी बोलण्यानी झाला आणि तो असा उसळला, उठता येत नव्हता. त्यांनी असे कोपर हाताचे असे जमिनीवर टेकवलेत आणि त्याच्या आधारावर जेवढं काही अंग उचलता येईल तेवढं उचलण्याचा प्रयत्न केला आणि आग ओकणाऱ्या डोळ्यांनी कृष्णाकडे पाहत तो म्हणाला. त्यांनी जे संबोधन वापरलं ते कृष्णा, द्वारकेचा राजा, देवाधिदेवा हे नाही. मृत्यूच्या मांडीवर झोपलेल्या दुर्योधनाने भगवान कृष्णाला उद्देशून वापरलेलं संबोधन असं होतं, हे कंसाच्या दासाच्या कार्ट्या, तुला दुःख झालं नाही काय? भीमानी जमिनीवर पडल्यानंतर माझ्यावर लत्ता प्रहार करायला नको होता म्हणून तुला फार दुःख झालं. साहजिक आहे, फार भावनाप्रधान तू आणि त्याच्यामुळे तुला दुःख झालं. पण मला सांगू दे की मला यत्किंचित दुःख झालं नाही. याचं कारण माझ्या आयुष्यामध्ये मला काही कमी पडलं नाही. मी राज्य केलं, आदर्श राज्य केलं, प्रजेवर पुत्रप्राप्त प्रेम केलं, तऱ्हेतऱ्हेचे यज्ञ केलेत. माझ्या आयुष्यामध्ये मी काही कमी केलं नाही. क्षात्र राजपुरुषांनी ज्या प्रकारचं ऐश्वर्य संपन्न असं कृतार्थ जीवन जगावं तसं मी जीवन जगलो आणि क्षात्र राजपुरुषांनी ज्या प्रकारे धारातीर्थावर मरण पत्करावं त्या प्रकारचं मरण मी पत्करतोय. माझं जीवनही धन्य झालं आणि माझं मरणही धन्य होतोय. मला अजिबात दुःख झालं नाही.
मला अजिबात दुःख झालं नाही. म्हणशील भीमाच्या लत्ता प्रहाराने, अजिबात नाही. भीमानी लत्ता प्रहार केला ही गोष्ट खरी आहे, पण दुर्योधन अंतिम क्षणी असं म्हणतो, न मे विषादो भीमेन पादेन शिराहतम. आपल्या लाथेने माझ्या मस्तकाला त्यांनी ठोकर मारली याचं मला किंचित दुःख होत नाही. न मे विषादो पादेन शिराहतम. कारण काका वा कंक गृध्रा वा निधास्यंती पदम क्षणात. कारण काही क्षणानंतर माझ्या मस्तकाला कावळे आणि गिधाड लत्ता प्रहार करणारच आहेत. शेवटच्या क्षणी आपल्या कट्टर वैऱ्याला कावळ्यांच्या आणि गिधाड्यांच्या पंक्तीमध्ये लोटून मग दुर्योधनाने मान खाली टाकली. दुर्योधन अत्यंत दुष्ट होता, कपटी होता, कारस्थानी होता, मत्सरी होता, या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु पांडवांबद्दलच्या ज्या न्यूनगंडातून आणि पांडवांबद्दलच्या मत्सरातून त्याचा हा सगळा कपटीपणा आणि दुष्टपणा उगवलेला होता, त्याची मीमांसा आपण केली. दुर्योधन खरोखर अत्यंत ताटपणे वागला, कुठे भेकडासारखा वागला नाही. आणि पांडवांना एकदा शत्रू मानलं, या शत्रूंशी त्यांनी कधी संगनमत केलं नाही. उद्योग पर्वामध्ये साक्षात कृष्ण शिष्टाई करायला आला. 5 गावांवर समेट करण्याची युधिष्ठिराची तयारी त्यांनी बोलून दाखवली. त्यावेळेला दुर्योधनाने दिलेलं उत्तर असं आहे की भीक म्हणून मागणार असाल 5 गावच काय, राज्य सुद्धा देतो. हक्क म्हणून मागणार असाल सुईच्या अग्रावर मावेल एवढी माती सुद्धा द्यायला तयार नाही. यावधी तीक्ष्णया सूच्या विद्येद अग्रेण केशव तावदपि अपरित्याज्यम भूमेर्न पांडवान प्रति. असं बाणेदार उत्तर त्याने दिलेलं होतं. एकाकी शेवटचा लढा त्याने भीमाशी दिला आणि त्याने अधर्माचा आश्रय केला, तरी शेवटपर्यंत त्याच्याबद्दलची तुच्छता बुद्धी याच्या मनातली कमी झाली नाही. असं एक पिळदार व्यक्तिमत्व दुर्योधनाच्या रूपाने व्यासाने महाभारतामध्ये साकार केलेला आहे. हा दुर्योधन आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहेच. या सर्व दोषांसकट, या सर्व दूषणांसकट या दुर्योधनाला आपण फार चांगलं ओळखता. यानंतरचा जो दुर्योधन मी आपल्या समोर आणणार आहे तो कदाचित आपल्याला अनोळखी असण्याचा संभव आहे. तो आहे भासाचा दुर्योधन. व्यासाचा दुर्योधन हा 5000 वर्षापूर्वीचा दुर्योधन आणि भासाचा दुर्योधन हा 2500 वर्षापूर्वीचा दुर्योधन. भासानी जी 13 नाटकं लिहिलीत त्यापैकी 5 नाटकं महाभारतीय कथानकावरच आहेत. त्यातली एक एकांकिका आहे उरुभंग नावाची. एकांकिकेच्या नावावरूनच त्यातल्या कथानकाचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. उरु म्हणजे मांड्या, भंग झालेल्या आहेत. इथून त्या एकांकिकेच्या कथानकाची सुरुवात होते. भट्टनारायणांनी भीमाच्या प्रतिज्ञेचं जे वर्णन केलेलं होतं, चंचत भुज भ्रमित चंड गदाभिघातर संचूर्णी तोर युगुयस्य सुयोधनस्य स्त्यानावन धगन शोणित शोण पाणी वृत्तम सहिष्यति कचास्तव देवी भीमा. त्याच्या मांडीवर प्रहार करेल आणि त्याच्या जखमेतून निघणाऱ्या गरम रक्ताच्या ओहळामध्ये हात भिजवून त्या हातांनी तुझी वेणी बांधेन, तोपर्यंत केस मोकळे असू दे. ती प्रतिज्ञा पूर्ण झालेली आहे या एकांकिकेच्या आरंभी. दुर्योधनाच्या आयुष्यातला अगदी शेवटचा अध्याय भासानी आपल्या चित्रणाकरता निवडलेला आहे. एकांकिकेची सुरुवात एका प्रवेशकाद्वारे होते. त्या प्रवेशकामध्ये 2 पात्र हे समंत पंचकावर चाललेल्या भीम आणि दुर्योधनाच्या शेवटच्या युद्धाची चित्रणा आपल्या समोर करतायत. जीवावर उदार होऊन दुर्योधन लढत होता आणि त्यामुळे भीमसेनाला आटपेनासा झाला होता. तेवढ्यात केशवानी खून केली. त्याचा संकेत जाणून भीमाने गदा उगारली आणि दुर्योधनाच्या मांड्यांचा वेध घेतला. इथपर्यंत वर्णन आल्यानंतर पुढे त्या पात्राच्या तोंडी वाक्य असं आहे, हंत हतो महाराजा. अरे अरे महाराज पडलेत. भीमाच्या गदेच्या प्रहारामुळे महाराज पडलेत. त्यानंतर उरुभंग एकांकिकेचा मुख्य भाग सुरू होतो. त्यावेळेला रणांगणाचं दृश्य आहे. रणांगणाचं दृश्य आहे. सगळीकडे मृत्यूचं तांडव माजलेलं आहे. रक्ताचे ओघळ, कणणं, आरोळ्या, रडणं, कोल्ह्या आणि कुत्र्यांच्या घिरट्या, वरती गिधाडांच्या घिरट्या, असं ते मृत्यूच्या साम्राज्यातलं दृश्य आहे. त्या सर्वांमध्ये 2 डोळे टक्क उघडे असतात.
त्या मृत्यूच्या परिवारामध्ये हे दोन जिवंत डोळे आपलं लक्ष वेधून घेतात. आपण लक्षपूर्वक पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ते दोन डोळे दुर्योधनाचे आहेत. दुर्योधनाच्या मांड्या तेवढ्या मोडून पडलेल्या आहेत. दुर्योधन जिवंत आहे. तो असा पाहत असताना तिथे अश्वत्थाम्याचा प्रवेश होतो. तो संतापाने गर्जना करीतच तिथे आलेला आहे की अधर्माचा आश्रय करून पांडवांनी तुझ्या मांड्यांचा चक्काचूर केला आणि तुला पराभूत केलं. या पराभवाचा वसवा फेडल्याशिवाय मी राहणार नाही. पांडवांचा मी निर्वंश करून दाखवीन, अशी तो प्रतिज्ञा बोलायला लागला. मूळ महाभारतामध्ये प्रतिज्ञा बोलला त्यावेळेला दुर्योधनाने त्याला सेनापती म्हणून पाठवलं होतं. पण भासाचा दुर्योधन आपला संताप अशा रीतीने व्यक्त केलेल्या अश्वत्थाम्याला म्हणतो, आता कशाला युद्धाच्या गोष्टी करता, आता कशाला सुडाच्या गोष्टी करता, आता हे सगळं थांबवा. याचं कारण वैरंच विग्रह कथाश्च वयंच नष्टः. आता वैर चालवण्यात काही अर्थ नाही. आता युद्धाच्या गोष्टी सुद्धा संपवल्या पाहिजे. त्याचं कारण आता आम्हीच संपायला आलो आहोत. दुर्योधन असं बोलला तेव्हा अश्वत्थामा पुन्हा त्याच्यावर संतापला आणि म्हणाला की मला असं वाटतं की भीमाच्या गदेनी तुझ्या मांड्यांवर प्रहार केलेला नाही, तुझ्या स्वाभिमानावर प्रहार केलेला आहे, म्हणून तू असं लाचारपणाने बोलतोयस. दुर्योधन म्हणाला असं म्हणू नका. स्वाभिमानावर प्रहार केला असा मी म्हणू नका. याचं कारण मान शरीराही राजाना. स्वाभिमान हे क्षत्रिय राजपुरुषांचं शरीर असतं. त्याच्याच बळावर मी आजपर्यंत टिकून राहिलेलो आहे असं आपण म्हणू नका. पांडवांचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञा उच्चारून अश्वत्थामा तिथून निघाला आणि काही वेळाने त्या ठिकाणी बलदेवाचा प्रवेश झाला. बलदेव म्हणजे बलराम, दुर्योधनाचे गदा युद्धातले गुरु, ते आलेत आणि पांडवांच्या अधर्माच्या बातमीनी तेही अस्वस्थ झालेत. आपल्या शिष्योत्तमाचा पराभव अधर्माने केला याबद्दल तेही संतप्त झालेत आणि पांडवांना अद्दल घडवण्याची घोषणा त्यांनी दुर्योधनाच्या तोंडावर केली. दुर्योधनाने तेच उत्तर दिलं, म्हणाला वैरंच विग्रह कथाश्च वयंच नष्टः. आता कृपा करून आपण या गोष्टी करू नका, आता संपवा सगळं आहे. बलदेवानी तोच आक्षेप घेतला की मला असं वाटतं की प्रहार तुझ्या मांड्यांवर झालेला नाही, स्वाभिमानावर झालेला आहे. उत्तर दुर्योधनाने तेच दिलं, मान शरीराही राजाना. स्वाभिमान हे क्षत्रिय राजपुरुषांचं शरीर असतं. तो आपल्या गुरुदेवांना म्हणाला, गुरुदेव स्वाभिमान नसता प्रमाणकोटीमध्ये भीमावर मी विषप्रयोग केला असता, वारणावतामध्ये पांडवांना जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असता, कपटद्यूत खेळलो असतो, पांडवांना पराभूत केलं असतं, पांडवांना वनवासात पाठवलं असतं, पांडवांचा वनवासात सुद्धा छळ करायचं टाळलं असतं, पांडवांवर युद्ध लादलं असतं. त्या युद्धामध्ये माझ्या मुलासारख्या असणाऱ्या अभिमन्यूवर सगळेजण एक समयावच्छेदी करून तुटून पडलो असतो. आपण लक्षात घ्या, हे सगळं मी स्वाभिमानापोटीच केलेलं आहे. त्या स्वाभिमानाची अद्दल मी भोगतोय, तेव्हा त्याच्याबद्दल पश्चाताप करण्याचं कारण नाही आणि तुम्हाला ही हळहळ वाटू देता उपयोगी नाही. त्या दोघांचं बोलणं ऐकलं आणि त्या दोघांच्याही कानांवर आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या कानांवर काही हाका ऐकू येतात. वत्स आवाज भरदार असतो, एका पुरुषाचा म्हाताऱ्याचा आवाज असतो. त्यावरून तुम्ही ओळखता की साक्षात महाराज धृतराष्ट्र आपल्या मुलाला हाक मारत आहेत. पुत्र एका म्हाताऱ्या स्त्रीचा आवाज आहे, तुम्ही ओळखता माता गांधारी आपल्या मुलाला हाक मारते. नाथ दुर्योधनाच्या दोन स्त्रिया मालवी आणि पौरवी आपल्या पतीला हाक मारत होत्या. या सर्व हाकांना दुभंगून एक कोवळा आवाज आकाशामध्ये लहरत गेला. तात तुम्ही ओळखता दुर्योधनाचा लहान बछडा दुर्जय त्याचा आवाज होता. आवाजाच्या दिशेने बलदेवाने तिकडे पाहिलं. बापरे, स्वतः राजा धृतराष्ट्र गांधारीसह आपल्या मुलाच्या शेवटच्या भेटी करता यायला निघाले होते. दोन स्त्रिया होत्या, दुर्जय होता. बलरामाला वाईट वाटलं की काय प्रसंग आला या माणसावर की या वयात उरल्या सुरल्या एकुलत्या एक मुलाची शेवटची भेट घेण्याकरता आपल्याच बाकीच्या मुलांची प्रेत तुडवीत हे कुटुंब आता दुर्योधनाकडे येत चाललेलं आहे. पण काय दमदार पाऊल टाकतोय तो जन्मांध म्हातारा.
त्याच्याकडे पाहत बलदेव म्हणायला लागले, बापरे काय ऐसे बाहू, सुवर्णमय यज्ञ स्तंभासारखा एक एक बाहू याचा, काय आत्मविश्वासानं जन्मांध असताना सुद्धा हा पदन्यास करतोय. असं वाटतं की याच्या सामर्थ्याचा, याच्या पराक्रमाचा मत्सर वाटून या दुष्ट देवांनी अंधाराच्या मुठी याच्या डोळ्यांवर मारल्यात आणि याला जन्मांध करून टाकलं. ते येत होते. येता येता दुर्जय हा बिचारा थकून गेला आणि म्हणाला, आजोबा आता आम्ही थकलो, आता आम्ही बाबांचा शोध नाही घेत. त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला की याने जर शोध घेण्याचं टाळलं तर आपल्याला आपला मुलगा भेटणार कसा. कारण त्या सर्व कुटुंबांमध्ये डोळे फक्त याला एकट्याला होते. हाच एकटा डोळाच होता. धृतराष्ट्र जन्मांधा होता. गांधारीने डोळ्याभोवती पट्टी बांधून घेतली होती. मालवी आणि पौरवी या असुर्यम पश्या राण्या होत्या. सूर्यकिरणांना सुद्धा ज्यांच्या पादांगुष्ठाचं दर्शन घेण्याची प्राज्ञा नव्हती, अशा त्या दोन स्त्रिया आज पहिल्या प्रथम आपल्या प्रासादाबाहेर आपल्या पतीचा शोध घेत हिंडत होत्या. त्यातल्या त्यात डोळे दुर्जयाला उड्या मारत मारत तो आपल्या बाबांना शोधत होता, पण शोध लागत नव्हता. कंटाळला तेव्हा त्याला अवसान येण्याकरता त्या दुष्ट धृतराष्ट्राने त्याला एक प्रलोभन दाखवलं. म्हणाले, बेटा थकून कसं चालेल, आपल्याला बाबांचा शोध घेतलाच पाहिजे, आणि जर बाबांचा शोध तुला लागेल ना. तो धृतराष्ट्र म्हणायला लागला, बेटा तुला त्यांच्या मांडीवर बसायला मिळेल आणि आपल्याला आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायला मिळेल. या आनंदाच्या विचाराने पुन्हा दुप्पट अवसान येऊन उड्या मारीत दुर्जय आपल्या बापाचा शोध घेत निघाला. आणि निघता निघता त्याला त्याचा बाप सापडला. सापडल्याबरोबर आनंदाने आरोली ठोकली आणि आजोबांना त्यांनी बातमी दिली, बाबा सापडलेत. बाबा सापडलेत म्हटल्याबरोबर तो म्हातारा म्हणाला, गच्छ वत्स पितुरंके विश्रमस्व. जा बेटा जा, आता खुशाल आपल्या बापाच्या मांडीवर जाऊन बैस. आणि उड्या मारीत दुर्जय तिथे आला. दुर्योधनाने त्याच्याकडे पाहिलं आणि पाहता पाहता त्याच्या यातना झाल्या. तो म्हणाला, काय गंमत आहे, अस्याम अवस्थायामपि पुत्र स्नेहो माम दहती. या अवस्थेत सुद्धा पुत्राबद्दलचं वात्सल्य माझ्या अंतःकरणाचा दाह करताय. काय गंमत आहे, हा माझा लाडका बछडा, हा माझा लाडका मुलगा, एरवी डोळ्यांना आनंदोत्सवासारखा वाटणारा आज जणू माझ्या दृष्टीमध्ये हा निखारे ओततोय असं वाटतं. हृदय प्रीती जननो योमे नेत्रोत्सव स्वयं सोयम दैव विपर्यासात चंद्रो वन्नित्व मागता. चंद्राचं अग्नीमध्ये रूपांतर व्हावं त्याप्रमाणे माझ्या लाडक्या मुलाचं आज असह्य असं दर्शन मला होत आहे. त्याने विचारलं त्याला, का आलास रे, काय गरज होती येण्याची. तो रुसला एकदम, म्हणायला लागला, का आलास म्हणजे काय, त्वम चिरायसी इति, तुम्ही यायला उशीर केलात म्हणून आम्हाला यावं लागलं. एवढं बोलून तो थांबला नाही. एवढं बोलून तो थांबला नाही. बापाकडे पाहत म्हणाला, बाबा मला तुमच्या मांडीवर घ्या ना. अहम अपि ते अंके उपविशामी. बाबा मला तुमच्या मांडीवर बसायचं आहे, मला माझ्या तुमच्या मांडीवर घेणार ना. दुर्योधनाने एकदा आपल्या मुलाकडे पाहिलं, एकदा चेंदामेंदा होऊन गेलेल्या मांड्यांकडे पाहिलं आणि दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये कालवा कालव झाली. साहजिक आहे, प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे, कोड किंचित पुरविता नये त्यांचे, तदा बापाचे हृदय कसे होते. बी कवी म्हणतात, ते जाणता येत नाही. तदा बापाचे हृदय कसे होते, नये वदता अनुभवी जाणती ते. नाही बोलता येत. तो दुर्योधन ऐकत होता आपल्या मुलाची इच्छा. मुलगा वाट पाहत होता कधी आपल्याला बाबा जवळ घेतील. तुम्ही म्हणालात ती गोष्ट खरी आहे, हा लेकाचा अत्यंत दुष्ट. काय म्हणाला आपल्या मुलाला, त्या अवस्थेत तो हट्ट धरणाऱ्या, तेवढाही पुरवता न येणाऱ्या अवस्थेमध्ये आपल्या मुलाला तो काय म्हणाला, तुला यायचंय, मला आता तुला मांडीवर बसवता येणार नाही. याचं कारण अद्य प्रभृती नास्तीदम पूर्वभुक्तम तवासनम. ज्या आसनावर तू आतापर्यंत हक्काने आणि सुखाने बसत होतास, बेटा आजपासून ते आसन तुझं राहिलेलं नाहीये. तो म्हणाला, का. दुर्योधन म्हणाला, कारण मी आता गावाला जायला निघालो आहे. गावाला जायला निघालेलो आहे. गावी जाता ऐकता त्याच काळी, गावी जातो ऐकता त्याच काळी, उचंबलुनी ती बालसृष्टी गेली, करा घालुनी करपाश रेशमाचा, गळा घालुनी करपाश रेशमाचा, वदे येतो मी पोर अज्ञवाचा.
त्यांनी गळ्यामध्ये मिठी मारली. बाप गावाला जायला निघाले आणि हट्ट धरला, बाबा आम्ही तुमच्या बरोबर गावाला येणार. बापरे, कोणत्या गावाला तो निघाला होता? तो म्हणाला होता, मी अहम भ्रातृशतम अनुगच्छामी, माझे 100 भाऊ ज्या गावाला गेले आहेत त्याच गावाला जायला मी निघालेलो आहे. आणि आपल्या लाडक्या लेकानी आयुष्याच्या ऐन उशक्काली त्या गावाला जाण्याची इच्छा आपल्या समोर बोलून दाखवावी. त्याचं अंतःकरण केवढं हादरून गेलं असेल आपण कल्पना करा. पण तुम्ही म्हणालात ती गोष्ट खरी आहे. हा अत्यंत दुष्ट आपल्या कोवळ्या मुलांनी अशी अजाण इच्छा व्यक्त केली. त्याच्या अंतःकरणाचा उन्हाळा होण्याऐवजी त्याच्या डोळ्यात बेडरपणे पाहत दुर्योधन म्हणायला लागला, तुला यायचंय त्या गावाला, तुला यायचंय त्या गावाला, एक कर. दुर्योधन म्हणाला, भीम काकांकडे जा. 3च शब्द भासानी वापरले आहेत दुर्योधनाच्या तोंडी. दुर्योधन एवढं म्हणाला की तुला यायचंय माझ्या बरोबर, येतच ब्रुकोदरम ब्रूही. भीम काकांकडे जा. त्यांना म्हणावं, तुम्ही माझ्या बाबांना ज्या गावाला पाठवत त्याच गावाला मलाही पाठवा. त्यांचा आवाज ऐकला. धृतराष्ट्र म्हणाला, पुत्र, तुझा आवाज ऐकू येतोय. पुत्र एही ये अभिवादय स्वमाम. बेटा, अजून मला तू नमस्कार नाही केलास. मी आलोय, अजून तू माझ्या पाया पडला नाहीस. बापानी म्हणावं, मुलाला माझ्या पाया पड म्हणून. राहवलं नाही दुर्योधनाला. म्हणाला, अयमय मागच्छामी, हा मी आलोच. उठण्याचा प्रयत्न केला आणि मागच्या मागे कोसळला. आणि मग कोसळल्या नंतर बाकी मग त्यांनी धाळ मोकलून रडायला सुरुवात केली. म्हणाला, अरे अरे, अयम मे द्वितीयो प्रहार. भीमाने हा माझ्यावर दुसरा प्रहार केला. ऋतम मे भीमसेनेन गदापात कचग्रहे सममूरुद्वयनाद्य गुरो पादाभिवंदना. या भीमसेनानी माझे केस हातात धरून माझ्या मांड्यांवर गदेचा प्रहार केलेला नाहीये. आई बापांना वंदन करण्याची मुलाची जी इच्छा असते तिच्यावरच प्रहार केलेला आहे आणि तिचा चेंदामेंदा करून टाकलेला आहे. धृतराष्ट्र तिथे येऊन पोचला. गांधारी तिथे येऊन पोचली. दोघे जण तिथे बसलेत. वळला दुर्योधन आपल्या बायकांकडे. त्या रडत होत्या. मालवीला म्हणाले, रडायला काय झालं? असं कोणतं कृत्य केले की ज्यामुळे तुला लाज वाटावी, त्याला रडायला यावं? एक लक्षात ठेव, मी राजपुरुष होतो. मी आदर्श राज्य केलं, मुलांसारखं प्रेम केलं प्रजेवर, सर्व प्रकारची सुख दिलीत, तऱ्हेतऱ्हेचे यज्ञ केलेत, ऋषींकडून आशीर्वाद घेतलेत. जगातल्या सर्व सम्राटांच्या राजमुकुटातल्या रत्नांचं प्रतिबिंब माझ्या पायाच्या नखांमध्ये पडलं. याचा अर्थ मोठमोठे सम्राट माझ्या पायावर वाकले होते. काय कमी केलं मी तुला? तेव्हा क्षत्रिय राजपुरुषांनी ज्या प्रकारचं जीवन जगलं त्या प्रकारचं मी जीवन जगलोय. आणि आज क्षात्र पुरुषांनी ज्या प्रकारचं मरण पत्करावं त्याप्रमाणे मी रणांगणावर मृत्यू पत्करतोय. काही झालं नाही तुला रडायला, रडायचं काम नाही. तिने डोळे पुसलेत. म्हणाली, हे मी डोळे पुसलेत, मी तुमच्या मागोमाग सती यायचं ठरवलेलं आहे. मग तो दुसऱ्या बायकोकडे वळला, पौरवीकडे. म्हणाला, हे बघ, माझी उजवी भुवई बघ, भीमाच्या गदेनी दुभंग झालेली आहे. माझ्या छातीकडे बघ, शत्रूंच्या बाणांच्या वर्षावानी जखमांच्या लाल रत्नांचा हारच जणू काही माझ्या गळ्यामध्ये घातलेला आहे. मी सगळे घाव माझ्या छातीवर झेललेले आहेत. पाठीवर त्याची खूण सुद्धा नाही. मी मर्दासारखा लढलो, शूर पुरुषासारखा लढलो, रणांगणातून पळ काढलं नाही. तेव्हा तुझा नवरा भेकड नाहीये, शूर पुरुष आहे. तुला धन्यता वाटायला पाहिजे, अभिमान वाटायला पाहिजे. रडायचं काही कारण नाही. ती म्हणाली, मी दुबळी आहे, मला रडल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर त्यांनी दुर्जयाला जवळ बोलावलं. सगळ्यांच्या छातीमध्ये एकदम धस्स झालं. हा आपल्या आता मुलाशी काय बोलणार? दुर्जयाचा कोवळा हात आपल्या हातात घेतला आणि दोन्ही हात त्याच्यावर ठेवून तो दुर्जयाला समजून सांगायला लागला, बेटा लक्षात ठेव, उद्यापासून द्रौपदी काकूंवर तू माझ्या इतकंच प्रेम कर. यानंतर त्यात तुला माझ्या ठिकाणी आहेत. युधिष्ठिर काकांवर इतकंच नव्हे तर भीम काकांवर,
सुद्धा बापासारखं प्रेम कर. आता माझ्या ठिकाणी तुला तेच आहेत बेटा. म्हणाला वर्षाच्या शेवटी सर्व नातलगांना तिलांजली देईल युधिष्ठिर. रेशमी उत्तरीयामध्ये हात गुंडाळून त्यावेळेला तू त्याच्याजवळ बैस. ज्यावेळेला तो माझ्या नावाचा उच्चार करेल त्यावेळेला त्याच्या हाताला तू आपला हात लाव. त्याचं बोलणं ऐकलं. धृतराष्ट्र हातरून गेला. त्यांनी गांधारीला विचारलं, ऐकतेस ना तू? ती म्हणाली, हो. अहम अभीत पुत्र प्रसविनी. मृत्यूला सुद्धा भीक न घालणाऱ्या पुत्राची आई म्हणून मी हे सगळं ऐकतेय. दुर्योधन त्यानंतर तिच्याकडे वळला. तिने तिला नमस्कार केला. म्हणाला, आई नमस्कृत्य वदामि त्वाम यदि पुण्यम मया कृतम. आई मी तुला नमस्कार करतो. आयुष्यामध्ये यत्किंचित तरी पुण्य माझ्या हातून घडलं असेल तर एकच कर. नमस्कृत्य वदामि त्वाम यदि पुण्यम मया कृतम अन्यस्यामपि जात्याम मे त्वमेव जननी भव. दुसऱ्या जन्मामध्ये तूच माझी आई हो. मला दुसरं काही मागणं नको. ऐकून ती म्हातारीला एकदम बडबडून आला आणि ती रडायला लागली. बलदेव आलेत. म्हणालेत, काय चाललंय हे सगळं तुमचं? काय चाललंय त्या लाचारीच्या पराभवाच्या आणि रडण्याच्या गोष्टी? भीमाने तुझ्यावर अन्याय करावा आणि तू खुशाल तो स्वीकारावा. अरे भीमाने पराभव करावा. दुर्योधन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, तुम्हाला असं वाटतं भीमाने माझा पराभव केला? तुम्हाला असं वाटतं भीम माझा पराभव करण्याची शक्यता आहे? भीमामध्ये ते सामर्थ्य आहे? म्हणलं, मग काय झालं? साधी कल्पना करा. भीम केवढा पराक्रमी. आणि ज्यांनी निवांत कवचाचा पराभव केला, जळत्या खांडववनातून आपल्या आईला ज्यांनी सुरक्षित बाहेर काढलं, ज्याच्या पराक्रमाचा धाक सर्व त्रिभुवनाला आहे, अशा भीमाने माझा पराभव करण्याकरता अधर्माचा आश्रय घेतला. याचा अर्थ आपल्या पराक्रमाच्या भरोशावर आपण दुर्योधनाला जिंकू शकणार नाही असा न्यूनगंड त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला आणि त्याला अधर्माचा आश्रय घ्यावा लागला. विजय कुणाचा झाला, त्याचा की माझा? त्याने विचारलं, भीमाने आपली गदा तुला मारली नाही? भीमाच्या गदेचा प्रहार तुझ्या शरीरावर झाला नाही? दुर्योधन क्षीण हसला. म्हणाला, हा पुन्हा एक गैरसमज. भीमाची गदा मला मारू शकते? भीमाची गदा मला मारू शकते? त्यांनी विचारलं, मग काय झालं काय? तो म्हणाला, लक्षात ठेवा, जो क्षीरसागरामध्ये शयन करतो आणि तिन्ही लोकांचं सूत्र चालन करतो, ज्याने पारिजातकाचा वृक्ष स्वर्गामध्ये आणला, स्वर्गामधून आणला आणि सगळ्या देवांचं सुद्धा गर्वहरण केलं, तो सर्व त्रिभुवनाचा स्वामी भगवान महाविष्णू माझ्याबद्दलची दया उत्पन्न होऊन भीमाच्या गदेमध्ये शिरला. त्यांनी भीमाच्या गदेमध्ये प्रवेश केला आणि माझ्या शरीराला स्पर्श केला, माझा उद्धार करण्याच्या उद्देशाने. काय उंचीवर जाऊन बसला होता दुर्योधन, ते लक्षात घ्या. सगळ्यांशी बोलणं झालं, सगळ्यांचा हात जोडून निरोप घेतला आणि दुर्योधनाचं लक्ष क्षितिजाकडे गेलं. त्याला वेध लागले स्वर्गात जाण्याचे. तो म्हणाला, ते बघा, 4 राजहंस जोडलेलं विमान देवेंद्राने मला नेण्याकरता पाठवलेलं आहे आणि आता मी तुमचा सर्वांचा निरोप घेऊन स्वर्गाला जायला निघतोय. स्वर्गाकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो म्हणाला, कमाल आहे, स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर साक्षात देवेंद्र माझ्या स्वागतासाठी उभा आहे. शंतनू प्रभृती पूर्वज माझ्या स्वागतासाठी उभे आहेत. गंगा प्रभृती महानद्या माझ्या स्वागतासाठी उभे आहेत. लक्षपूर्वक पाहिलं आणि म्हणाला की इंद्राच्या कडेवर बसून आणि ऐरावतावर रेलून ज्याच्या कपाळावर रेशमी झुलप रुळतायत असा तो कोण निरागस मुलगा माझ्याकडे रागारागाने पाहतोय? हा, आलं लक्षात. अभिमन्यू बेटा, रागावू नकोस माझ्यावर, मी आता तुझ्या भेटीला आलोच आहे. दुर्योधन म्हणाला, अयमयम आगच्छामी असं म्हणाला आणि मागच्या मागे कोसळला. भासाची उरुभंग नावाची एकांकिका या ठिकाणी समाप्त झाली. जे 2 दुर्योधन तुमच्या भेटीला आणण्याचं मी ठरवलं होतं, त्यापैकी एक दुर्योधन हा व्यासाचा दुर्योधन आहे, दुसरा दुर्योधन भासाचा दुर्योधन आहे. पहिला दुर्योधन 5000 वर्षापूर्वी इतिहासामध्ये होऊन गेला. दुसरा दुर्योधन 2500 वर्षापूर्वी भासाच्या प्रतिभा विश्वामध्ये जन्माला आला. या 2 दुर्योधनांमध्ये फरक आहे.
पहिल्या दुर्योधनाचा नामोच्चार जरी केला तरी तुमच्या अंतःकरणामध्ये संतापाचे एक तीक्ष्ण सणक उत्पन्न होते, जी अत्यंत समर्थनीय आहे. दुसऱ्या दुर्योधनाची ओळख झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल राग धरावासा वाटत नाही. याचं कारण तुमच्या हे लक्षात येतं की भासाचा जो दुर्योधन आहे तो व्यासाचा नाही. प्रमाणकोटीमध्ये विषप्रयोग करणारा भीमावर दुर्योधन हा नाही. वारणावतामध्ये पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळून टाकण्याचा अधम प्रयत्न करणारा दुर्योधन हा नाही. कपटद्यूत खेळायला प्रवृत्त करणारा दुर्योधन हा नाही. पांडवांना वनवासात पाठवणारा दुर्योधन हा नाही. पांडवांचा छळ करणारा दुर्योधन हा नाही. जन्म पांडवांवर अन्याय करणारा दुर्योधन हा नाही. पांडवांवर युद्ध लादणारा दुर्योधन हा नाही. अभिमन्यूंना सगळ्यांनी मिळून मारून टाकणारा दुर्योधन हा नाही. हा दुर्योधन महाभारतातला नाही. तो तितका कपटी नाही, तो कारस्थानी नाही. भासाच्या विश्वातला जो दुर्योधन आहे तो तुमच्या माझ्यासारखा मनुष्य आहे. तो तुमच्या माझ्यासारखा मनुष्य आहे. तो तुमच्या माझ्यासारखा पिता आहे. तो तुमच्या माझ्यासारखा पती आहे. तो तुमच्या माझ्यासारखा पुत्र आहे. असा पिता की मुलांनी व्यक्त केलेली लहान इच्छा सुद्धा पूर्ण करण्याचं सामर्थ्य नसल्याबद्दल ज्याच्या मनामध्ये हतबलतेची भावना उत्पन्न झालेली आहे. असा पती की मृत्यूला सामोरं जाताना सुद्धा आपल्या स्त्रियांची तो अत्यंत धैर्याने समजूत घालतो. असा पुत्र की जो आईला नमस्कार करताना अत्यंत हळवा होऊन जातो, लहान मुलगा होऊन जातो आणि पुढच्याही जन्मी तूच माझी आई हो असा हट्ट धरू लागतो. हा दुर्योधन बाप आहे. हा दुर्योधन मुलगा आहे. हा दुर्योधन नवरा आहे. हा दुर्योधन मनुष्य आहे. महाभारतातल्या दुष्ट दुर्योधनाच्या कातळासारख्या शरीरामध्ये हा दुर्योधन माणुसकीचा झरा आपल्याला वाहताना दाखवतो. हा दुर्योधन पूर्णपणे मनुष्य आहे. राक्षसांकडे आपण पाहता राक्षसांना असलेलं माणसाचं अंतःकरण हा दुर्योधन दाखवतो. माणसाला असलेली राक्षसपणाची जी कला आहे ती व्यासाचा दुर्योधन आपल्याला दाखवतो. हा पूर्णपणे दुर्योधन आपण पाहिला. मित्रांनो, मला आपल्याला सांगू द्या की आपण याच्या दुःखाशी समरस होतो. आपण याच्या दुःखाशी समरस होतो आणि या दुर्योधनावर प्रेम करायला लागतो. दुष्ट दुर्योधनावर प्रेम करायला आपल्याला उद्युक्त करणारा जो भास तो भारतातला सर्वश्रेष्ठ कलावंत आहे. या विषयावर आपल्या दोघांमध्ये दुमत होण्याचं कारण नाही असा आशावाद व्यक्त करून मी आपल्याला धन्यवाद देतो.